जय महाराष्ट्र। हे आमचे सदर जिल्हा परिषदेतील उमेदवार आहेत। आमचे आज अक्कलकोट तालुक्यात आरोनी हुकुमशाही पद्धतीने 3 जिल्हा परिषदमधील उमेदवारी रद्द केलेली आहे। काल 3ला 10 मिनिटं अजून कमी असताना त्यांचा एस्टॉन फॉर्म त्यावेळी घेतलेला आणि टोकन दिलं। त्यावेळी मी त्यांना विचारलं एबी फॉर्म मला 1 मिनिटात कंप्लीट होतो, एबी फॉर्म भरायचा आहे। 1 मिनिटात मी भरत होतो स्वतः, तिथं मी तालुका अध्यक्ष म्हणून मी आतमध्ये होतो, एबी फॉर्म मी भरत होतो। तर मी म्हटलं आतमध्ये टोकन आलं असताना मी अलाव करतो म्हणून ऑन कॅमेरा बोललेलं। त्यांनी पलटून ज्यावेळी नंबर आलाय, नंबरला रात्री जवळजवळ 7 वाजलं, त्यावेळी मी आता अलाव करू शकत नाही म्हणून आमची पक्षाचं ओळख पुसून टाकला। आणि त्यानंतर चप्पळगाव जिल्हा परिषदमधला त्या जिल्हा परिषदमधील सूचक असताना पण चुकीचे कारण पकडून त्या चप्पळगाव जिल्हा परिषदेतील उमेदवारी त्यांनी रद्द केली। त्याप्रकारे अजून जेऊर जिल्हा परिषदमधले उमेदवार जो रितसर एबी फॉर्म असताना पण त्यांना 1 टोकन देऊन 2 फॉर्म मी एका टोकनवरती अलाव करू शकत नाही। त्या कारणाने असे 3 जिल्हा परिषदचे उमेदवार आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सुमित शिंदे आरोनी निवडणूक अधिकाऱ्यांनी आमची रद्द केलं आहे। आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या हुकुमशाही आरोपचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि या प्रकारे यांनी अगोदरही नागनसूरमध्ये ज्यावेळी आम्ही बैलगाडी परवाना आम्ही मागितलं होतो, रीतसर सर्वे कागदपत्र मागितलं असताना खुनशी वृत्तीने आमच्यावरती विरोधी पक्षाचे म्हणून सत्ताधारीच्या बावल्यासारखं आमच्यावरती आम्हाला ट्रीट करून माझ्यासहित 19 शेतकऱ्यावरती त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी आमच्यावरती गुन्हे दाखल आहे। हे खुनशी वृत्तीचं याच्या अगोदर पण यांनी केलेलं आहे। या प्रकारचे आज आम्ही एक तोडणूक पंचायत समितीचा जो उमेदवार असतो त्याचा चुकी आहे मी ते आम्ही मान्य करतो। बाकीच्या 2 पंचायत समिती उमेदवाराला टोकन दिलं नाही आणि 3 जिल्हा परिषद जाणून बुजून त्यांनी सुमित शिंदे यांनी बात केली आहे। या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि मी ऑन कॅमेरा सर्व पक्षाच्या समोर हा गोंधळ झाला ते निवडणूक आयोगाकडे कालचा आणि आजचा सगळं रेकॉर्ड आणि व्हिडिओ पण आहे। माझं या निवडणूक आयोगाला माझं सांगणं आहे, आपण या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व उमेदवारांना अधिकृत करावा आणि जर तुम्हाला बळीच घ्यायचा असेल तर तालुकाध्यक्ष म्हणून माझ्या पक्षाचं ओळख पुसत असताना मी माझी पात्र उमेदवारी मी लढू शकत नाही। मी त्यांना ऑन कॅमेरा सांगितलो तुम्हाला पाहिजे असेल तर माझी बळी घ्या, त्या उमेदवारांना न्याय द्या। मी यांना सांगितलो थोड्या वेळात लेखी देतो म्हणून सांगितलं। त्यानंतर माझी स्पष्ट भूमिका आहे, मी माझ्या वरिष्ठाकडे पण त्या गोष्टीचं सर्व मी मांडणी करणार आहे आणि मी माझं पात्र केलेल्या उमेदवारीचं मी आज राजीनामा म्हणजे मी निवडणूक आयोगाला ती माझी उमेदवारी समर्पण करतो आणि या सुमित शिंदे निवडणूक अधिकाऱ्याचा मी जाहीर निषेध करतो। जोपर्यंत यांना हटवत नाही तोपर्यंत इथली निवडणूक सरळ आणि सुरळीत होणार नाही। हे सत्ताधाऱ्यांच्या बावल्यासारखा वागणारा निवडणूक आयोग आहे। मी याचा तीव्र धिक्कार करतो आणि निषेध व्यक्त करतो।